जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय जय जय. त्या माऊलीने आपल्याला वाटलं असतं आणि जगामध्ये सगळ्यात जर मोठं कोट असेल तर जयदास महाराज सांगतात ना, काय सांगतात? विठ्ठला अपराध घोर घातलेस, अपराध कोटे घातलेस पोटे, बोधून या गोष्टी हिताचिया. बघा, काही लोक हे भजना घेत नाहीत, छापीत म्हणतात, परंतु संत वचन आहे. जयदास महाराज एकनाथ माझ्या कुळातलेच आहेत ते. आणि देवाचं नाम आहे ना, मी सांगतो देवाचं नाम कसंही घ्या, कधीही घ्या, कुठं पण घ्या, आणि जीवनाचं कल्याणच आहे ना. मग ते कोणी पण असू द्या, कोणाच्या मुखातून येऊ द्या, पण ते भगवंताचं नाव आहे ना, तर भगवंताचं नाव तुम्ही घ्या. विठ्ठला नवविधा भक्तीच्या 9 प्रकार आहेत. मग तुम्ही कसे पण घ्या. प्रत्येक जण प्रत्येकाचा देव त्याला पावत असतो, भाव तसा देव. मग कोणाचा येडोबा असतो, कोणाचा चेडोबा असतो. आता आमच्याकडे मसोबा आहे, भगवान शंकर आहे, ते हे सगळे सर्वानुभूती आहे. एक वासुदेव पुष्पनीय ठावा ममतेचा. अरे काही लागत नाही जीवनामध्ये भगवत भक्ती. तुम्हाला काय लागते का? काही लागत नाही. ना रानात जायला लागत, ना वनात जायला लागत, कुठे जायला लागत नाही. हरी न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदन, देह पवित्र होईल. आणि तेच महाराज सांगतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये, पवित्राची होय देह त्यांचा. विठ्ठला विठ्ठला. आणि अनेक तुम्ही साधना करा, किती तप करा, किती जप करा, या साधनातून जे मिळणार नाही ते साधनातून ते चिरंजीव, तो कल्प, तो वैकुंठ फक्त हरीच्या साधनेतून मिळणार आहे. ते महाराज दुसऱ्या जणांना सांगतात. तपाचे सामर्थ्य एवढं मोठं त्या नामामध्ये आहे. जप तप कर्म क्रिया नियम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध. की तुम्ही सर्वांच्या मध्ये भाव ठेवा, शुद्ध ठेवा, आणि तुमचं मन कसं होईल? पवित्र होईल. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सारण सार विचार, हरिपाठ. तुम्हाला काहीच लागत नाही. निर्गुण नको, त्रिगुण नको, हे सगळं फुकट आहे. फक्त एकच काय आहे? हरिपाठ हे सार आहे. आणि हे सार जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तुमचा आत्मबुद्धी याची जागृत झाली, त्या जीवनामध्ये आल्यानंतर जगतामध्ये जे जे दिसते ते सर्व काय दिसतं? भगवंत स्वरूप दिसतं. ते तिसरे चरणात महाराजांनी सांगितलेलं आहे. मातृपितृ भ्राता सहोता पार, मातृपितृ भ्राता सहोता पार.
एकदा ही साधना केल्यानंतर जीवनामध्ये सगळेच भगवंत दिसतात आणि मग त्याला या जीवनामध्ये जो या साधक त्या स्थितीला गेल्यानंतर मग त्याला पूजा ध्यान हे काही लागत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पूजा ध्यान जप त्यासी नाहे. पूजा ध्यान जप त्यासी नाहे. धावता आणि हे ज्ञान जे तत्वज्ञान होतं, जे आदिनाथापासून आलं तत्वज्ञान, मग ही सगळी परंपरा आपण जर पाहिली तर एक गुरु एक शिष्य. आता आपण अनेक संप्रदाय पाहतो, वेगवेगळे संप्रदाय. मग दत्त संप्रदाय वेगळा, चैतन्य संप्रदाय वेगळा, आनंद संप्रदाय वेगळा, वारकरी संप्रदाय वेगळा, नाथ संप्रदाय वेगळा. याचा सगळ्यांचा मूळ एकच आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रनाथ मुख्य शिष्य. मग भगवान शंकर विष्णू नारायण, भगवान शंकर विष्णू नारायण, भगवान शंकर विष्णू नारायण, भगवान शंकर विष्णू. बघा मच्छिंद्रनाथ कोणाचा अवतार? भगवान नारायणाचा अवतार. मच्छिंद्रनाथ. गोरक्षनाथ कोणाचा अवतार? भगवान शंकराचा अवतार. परंपरेचा शंकर विष्णू निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? महाविष्णू सदाशिवाचा अवतार. ज्ञानेश्वर महाराज कोणाचा अवतार? विष्णूचा अवतार. मग ही परंपरा आली चालून आणि त्यांना जो ज्ञान जागृत केला तो कोणी केला? दत्तगुरूंनी जागृत केला. कारण ते ज्ञान लोपलं होतं. असे अनेक ज्ञान लोपलेलं असताना त्यावेळेस पुन्हा भगवंताने अवतार घेऊन आणि ते ज्ञान जागृत केलं. ज्या वेळेस हा ज्ञान 350 का 250 वर्षानंतर हे ज्ञान लोपलं, कारण 300-350 वर्ष मोगलांनी आपल्या महाराष्ट्रात राज्य केलं, भारतातील राज्य केलं, आणि ज्ञान लोपलं होतं. आणि त्यावेळेस पुन्हा नाथांच्या रूपाने भानुदासाच्या कोळी विष्णूचा अवतार, पुन्हा नाथांनी अवतार घेतला आणि पुन्हा मग त्या ज्ञानेश्वर शुद्धीकरण हरिपाठ निर्मिती करून आपल्याला दिली. हरिपाठ हा नाथ महाराजांनी लिहिलाय, ज्ञानोबरायाने सांगितलं, कारण त्यांचं जे अर्ध कार्य होतं ज्ञानेश्वरीमधील शुद्धी, हरिपाठ हे नाथ महाराजांनी आपल्या समोर प्रगट केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि ते गुह्य ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचलं ते निवृत्तीनाथ ते महाराज अभंगाच्या शेवटच्या त्यांना सांगतात. ज्ञान गुणगम्या देवाला बरे, ज्ञान गुणगम्या देवाला बरे.
300 ते 3.5 वर्ष या भारत भूमीवरती या मोगलांनी राज्य केलं. 5 सत्ता एकत्र होत्या आणि या 5 सत्तांच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. देह पवित्र केला त्या जिजामातेने. पाहिलं की बाजूला सर्व आक्रांत चालू आहे आणि त्या तुळाईपूरच्या देवीसमोर नवस केला. पुत्र नव्हता हिंदू धर्माला, हिंदू धर्माला, हिंदू धर्माला. वाली नव्हता हिंदू धर्माला, एक पुत्र असा दे मला, दृष्टांचा नाश करण्याला, दृष्टांचा नाश करण्याला. आई भवानी समोर पदर पसरीला, पदर पसरीला जिरहाजी, पदर पसरीला जिरहाजी, पदर पसरीला जिरहाजी, पदर पसरीला जिरहाजी. धन्यची जाऊ, धन्यची जा माता. बघा तिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. शिवाजी महाराजांना घडवलं. मी मगाशी सांगितलं की जीवनामध्ये 16 संस्कार असतात आणि त्यापैकी महत्त्वाचा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. गर्भसंस्कार या ठिकाणी माता मंडळी जागृत आहेत. बघा पूर्वीच्या काळी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये गर्भसंस्काराचा एक चार्ट लागलेला असायचा की आईने गर्भावस्थेमध्ये काय केलं पाहिजे, काय साधना केली पाहिजे. हे गर्भसंस्कार आणि याच्यावरती एक उपनिषद आहे बरं का. गर्भसंस्कार उपनिषद आहे. ऋषीने याच्यावरती अभ्यास केला, भाष्य केलं आणि त्या भाष्यजोरावरती जिजामातेने पुत्र घडविला. कसा पुत्र घडविला? शूर, वीर आणि धाडसाचा पुत्र घडविला. धन्य धन्य शिवाजी शूर. शिवाजी महाराज जर पाहिलं आपण तर अयोध्येचा घराणा प्रभू रामचंद्राचा वंशज. मी नाही सांगत, ज्याची भाटामध्ये नोंद झाली, आपण म्हणतो पुराणी भाट केली, त्या भाटाने नोंद केली त्यांची की अयोध्येचा सिसोदिया घराणा या महाराष्ट्रामध्ये सिसोदिया घराणा आला. भोसावंत, भोसाजी आणि मग नंतर झाले भोसले. हा शिवाजी महाराजांचा इतिहास. तर शिवाजी महाराज पाहिलं आपण तर साक्षात शिवाचा अवतार. कारण भवानी मातेचा प्रसाद आहे. जर अनेक एक प्रसंग सांगायला गेलो तर एक कीर्तन एक प्रसंग आणि प्रत्येक कीर्तनामध्ये एक प्रसंग सांगायचा. आजपासून आमचा अफजल खानाचा वध आणि असा शिवराय. धन्य धन्य शिवाजी शोर, धन्य धन्य शिवाजी शोर, पराक्रमी थोर. पाणी पाहून केले जर्जर मोगलासी, केले पाहून जर्जर मोगलासी, केले पाहून जर्जर मोगलासी. कीर्तिता डंक मिले गगनात जिरहाजी, कीर्तिता डंक मिले गगनात जिरहाजी, कीर्तिता डंक मिले गगनात जिरहाजी. जी 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 जी. मुद्रा मानाचा, मुद्रा मानाचा शाहिराचा
चरणा ही भूमी पवित्र आहे. या भूमीमध्ये संतांनी जन्म घेतला. ही संत भूमी आहे. आणि त्या शिवाजी राजांना दोन संतांचा संघ एका वेळेस लागला. बघा मी सुरुवातीचा संत संघ मी जे बोलतो ना माझ्या पदार्थ काहीच नाही, कारण मी कुठे अभ्यास केला नाही. माझा व्यवसाय पण खूप मोठा आहे आणि तो पण व्यवसाय खूप म्हणजे दुर्मिळ आहे की मोठे मोठे इंजिनियर माझ्याकडे सल्ला मागतात. मी 10वी नापास 3 टाइम आहे, पण माझ्याकडे 2 इंजिनियर काम करतात. हो, खरी सत्य गोष्ट आहे. संतांचा संघ, दोन संतांचा संघ लाभला. एक छत्रपती शिवाजी तुकोबर आहे आणि दुसरे संत समर्थ रामदास स्वामी. एकाने सांगितलं धर्माचे पालन करणं पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम. दुसरे संत सांगतात रामदास स्वामी धर्माचे करिता पद जगती रामाने धाडिले ऐसे चालून राम भक्ती करण्या ऐश्वर्य हे लाभले. हे ऐश्वर्य लाभले ना हे राम भक्ती करण्यासाठी लाभले आहे. आणि म्हणून मी कीर्तनाची पुढे सुपारी घेत नाही. जय श्रीराम. जय श्रीराम. धर्माचे काय धर्म बघा की ऐश्वर्य लाभले आणि आता धर्म सगळ्या तुझ्या पुढे आहे. नम्रत्व देणे असेल इच्छा होत असे मानसे करीत असे. हा देह कोणाचा आहे? हा देह तुझा आहे आणि देहाचा सत्कर्म कर, चांगला उपयोग कर. समर्थ रामदास स्वामी सांगितले आणि असे शिवाजी राजे घडले. आणि या दर्याखोरामध्ये कोकणातल्या या सैन्य दर्याखोरामध्ये बुजू लागला हर हर पाहिलं गेलं तर बरेच लोक विरोध करतात छत्रपती शिवाजी महाराज सांगण्यासाठी. पण छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज सुन्नत सबकी होती. काशी की कला जाती मथुरा की मस्जिद बनती और सुन्नत सबकी होती. आणि म्हणून शिवाजी महाराज सांगितलं पाहिजे. शिवाजी महाराज सांगितलं तर राम टिकेल आणि शिवाजी महाराज जर नाही सांगितलं तर पुढचा आपला राम टिकणार नाही. कारण का काही वर्षापूर्वी राम सेतू लोकांनी विरोध केला होता. सांगितलं की हे काल्पनिक आहे, खोटाने रामायण नाही आहे. परंतु आज पण राम सेतू शिला अवशेष आहेत आणि आज शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, प्रत्येकाच्या मनात आहेत. कोणीही शिवाजी महाराज विरोध करू शकत नाही. आणि शिवाजी महाराज आराध्य दैवत होते छत्रपती श्री प्रभू रामचंद्र आणि भवानी शंकर भवानी माता. आणि म्हणून गऱ्या खोयात नाद गुंतला आणि बातमी कुठे पोहोचली? दिल्लीच्या तख्ताला बातमी पोहोचली आणि त्याचा दरबार भरला की कोण जाईल, कोण त्या शिवाजीला पकडणार. त्यावेळी बलाढ्य असा त्या काळचा यौवन म्हणजे राक्षस म्हणायला गेलो कोण? अफजल खान. आणि त्याने विडा उचलला आणि अनेक असे भरपूर सैन्य घेतले, घोडे घेतले, हत्ती घेतले आणि महाराष्ट्राकडे निघाला. विजापूर त्याची सत्ता होती. विजापूरहून निघाला आणि कुठे पोहोचला? पहिला पोहोचला कुठे? तुळजापूरला पोहोचला. आणि तुळजापूरला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी कोण आहे? तुळजापूरला भवानी माता. आणि गोंधळ वाजू लागला अनादी अंबिका प्रकटणी भवानी तुळजापूरचं मंदिर उद्ध्वस्त केलं. आणि जशी काय बघा एखाद्या बकऱ्याला आपण ज्यावेळेस त्याला बली देत असतो गावाच्या ऋषीला आणि त्याच्या गळ्यामध्ये हार घालून आमच्या गावामध्ये फिरवला जातो, त्या प्रकारे तो यौवन राक्षस निघाला. तुळजापूरचं मंदिर उद्ध्वस्त केला. तिथून निघाला पुढे. कुठून निघाला? तिथून पुढे निघाला. कुठे आला? पंढरपूरला पोहोचला. पंढरपूरला भानुदास महाराजांनी त्यांच्या वंशजांनी श्री पांडुरंगाची मूर्ती बाजूला केली आणि साधी मूर्ती त्या ठिकाणी ठेवली. तिथे ते मंदिर उद्ध्वस्त केलं. पंढरपूरला कोण आहे? पांडुरंग आहे. आणि तिथे सुद्धा वाजू लागला आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेले. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे पुढे निघाला तो. त्या मार्गाने निघाला कुठे पोहोचला? पैठणहून पोहोचला आणि प्रवास करत होता. आणि शिवाजी महाराज याचा अभ्यास करत होते. त्या विजय पताका विजयाचे हार गळ्यात घालत हा निघालेला आहे. आणि शिवाजी राजाने त्याचा अभ्यास सुरू केला की हा कसा मरणार, कारण एवढा बलाढ्य एवढी सेना आणि तो मरणार नाही. आणि मग शिवाजी राजे एक एक पाऊल मागे सरकार चालले. कारण आपला संप्रदाय सांगतो, आपला ग्रंथ सांगतो, काय सांगतो? सर सलामत पगडी पंचायत रण सोडतात. भगवान कृष्णाने सुद्धा रण सोडला, मागे सरकले. शिवाजी राजे प्रतापगडावरनं वाईकडनं जावडीकडनं खाली आले.
कुठे आले? राजगडावरून आले ते, सातारकडे निघाले आणि खाली प्रतापगडाच्या ठिकाणी आले आणि पुढे हा निघाला. कुठे पोहोचला? पैठणला पोहोचला. पैठणला कोण आहे? एकनाथ महाराज. एकनाथ महाराज प्रत्येक ठिकाणी त्याचं सगळं स्वागतच चालू आहे. कारण तो क्रूर होता, तो जिंकत चालला होता. विजयाच्या पताका त्याच्या गळ्यामध्ये पडत होत्या, हार गळ्यात पडत होता. त्याचा आत्मविश्वास वाढत चालला की आता मी शिवाजीला सहज मारणार. आणि नाथ महाराज सांगतात, काय सांगतात? हे तरी नाही झालं तरी दुसरा येईल. हे तरी नाही झालं माहिती होतं का हा बकरा आहे. जरी तू जर नाही झाला तर पुढे तुझा बाप तिकडे बसलाय. छत्रपती शिवाजी आहे तिथून निघाला तो, पैठण निघाला. तिथून कुठे आला तर तो जेजुरीला आला. कारण तो लागला या ठिकाणी निघाला. जेजुरीला कोण आहे? बरोबर आहे. ए अहम वाग्या वाग्या मल्हारीची वारी शिवाजी महाराज झालं. आणि शिवाजी महाराजांनी त्याला पत्र पाठवलं. काय पत्र पाठवलं? की हे राजे, तुम्ही आमच्या काकासारखे आहात, वडिलासारखे आहात आणि मी काय लहान आहे आणि मी तुमच्या पुढे जाईन का? मी तुमचा अंकित आहे. तर लहानपणा देवा तुम्ही साखर येत राहा. लहानपण दिलं शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं अफजल खानाला की तुम्ही माझ्या काकासारखे आहात, माझ्या वडिलांनी तुम्ही जोडीदार आहात आणि मी काय लहान आहे आणि मी तुमच्या समोर घाबरतो. म्हणून तुम्ही काय करा, माझ्या इकडे या आणि मी तुमच्यासाठी हे सर्व राज्य सोडून जातो, निघून जातो. मी लहान आहे. ठरल्याप्रमाणे तो अफजल खानाला मोठा गर्व झाला. त्याला वाटलं आता काय मी जिंकलो आता. आणि तो मस्तीने धुंद झाला. इकडे शिवाजी महाराज प्रत्येक त्याच्या हाताने लक्ष ठेवून होते. आणि मग शेवटी वाईवरनं खाली प्रतापगडावर त्याला आणला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी ही भेटीची वेळ ठरली. शिवाजी महाराज सांगितलं की येताना बरोबर तुमच्या बरोबर तुमचं सैन्य नको, माझ्यावर माझं सैन्य नको. कारण मी लहान आहे. तुमचं जर एवढं मोठं पाहिलं तर मी अजून तुमचा अर्धा मेला या ठिकाणी. आणि म्हणून अभ्यास चालू केला. भगवंताचं नामस्मरण चालू आहे, भवानीचे साधना चालू आहे. आणि तिकडे बाजूला त्यांच्याच पत्नी संभाजीराजांच्या आई मरण पावल्या. परंतु कुठल्याही वेळेस चित्त विचित्त होऊ देता. बघा, जीवनामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स. जर तुमचा ढासळला तर तुम्ही हरले. म्हणजे आत्मविश्वास ढासळून देऊ नका. पत्नी तिकडे मिळालेली आहे पण शिवाजी महाराजांनी विचार केला नाही. फक्त एकच लक्षात ठेवलं की याला मारायचं आहे. आणि मग तो खान त्या ठिकाणी आला आणि खाण्याने पूर्ण तयारी करून आली होती. आणि तो त्याच्या बरोबर त्याने कट्टर आणली होती बरोबर. आणि जसं काय हा बलाढ्य राक्षस आणि छत्रपती शिवाजीला एक लहान मुलासारखे आणि भेटीच्या वेळेस आले. आणि त्यांनी पहिला वार शिवाजीवर केला आणि वार केला. तो वार त्याचा फेल केला. तर शिवाजी महाराजांनी शिरकाचं अंगात घातलं होतं आणि त्याची कट्टर तिकडे लागले नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि वाघनिक्या काढल्या आणि त्या बिचवाने त्या अफजल खानाला कोथळा काढून टाकला. आणि त्यावेळेस त्याचा तो एक साथीदार होता सय्यद पांडा, तो त्या ठिकाणी धावला. परंतु आपला पण एक जोडीदार शिवाजी महाराजांचा कोण होता जीवा. आणि म्हणून वाचवा शिवा आणि त्याच्या तलवारीने वरच्यावर हात छाटला. आणि अशा प्रकारे अफजल खान या महाराष्ट्र भूमीवरती बलाढ्य राक्षस शिवाजी महाराज मारला. पण छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. प्रत्येक कीर्तनात मला काय सुपाऱ्यांची गरज नाही. कारण आम्ही भरपूर कमवतो. उलटे हम देनेवाले, हम लेनेवाले नाही, हम देनेवाले. आता आम्ही 2-2, 3-3 गाड्या आम्ही घेऊन आलो बरोबर येताना. आम्हाला त्याची काही गरज नाही. आम्ही आमच्या कीर्तन मस्त असतो. आम्ही आनंद घेतो कीर्तनाचा. कारण सेवितवा रस वाटीत आणू का. कारण ज्या वेळेस मी देऊला होतो 8 दिवस, गोविंदगिरीजी महाराज राम मंदिराचे कोषाध्यक्ष, त्यांनी आम्हाला पहाटे 4 पासून तर संध्याकाळी रात्री 10 पर्यंत फक्त आणि फक्त शिवाजी महाराज, मग त्या
सिसोदिया घराण्यापासून कोण आला कुठे आला एक एक लहान सहान गोष्टी म्हणजे तारखेवाईज आमच्या डोक्यात सगळ्या फिट केल्या त्यांनी. जरा शिवाजी महाराज राहिला तर प्रभू रामचंद्र राहतील. आणि हे राम कृष्ण लक्ष्मण ही जे आपली परंपरा आहे हे जर टिकवायचं असेल, हा धर्म टिकवायचा असेल तर ह्या महापुरुषांना आपण आधी आठवलं पाहिजे. आणि म्हणून जे आपल्यासमोर मी बोललो हे माझं काहीच नाही, कारण मी कुठं कीर्तन शिकायला गेलो नाही, मी संस्थेतला माणूस नाही किंवा मी मोठा कीर्तनकार नाही आणि कोणी तत्वव्यक्त नाही किंवा प्राचार्य आचार्य कीर्तनकार हेम केशरी बेसरी कोणच नाही. संतंत संगत या ठिकाणी सर्व मोठे मोठे महात्मे लोक आहेत. खरं तर मी आपल्या प्रत्येक चरणावरती नतमस्तक होतो आणि माफी मागतो, कारण माझं जेवढी बोलण्याची जी म्हणजे आपण बोलतो ना की ज्याला आपण हे नाही पात्रता नाही आणि मी तुमच्यासमोर एवढं बोलतो तरी मी आपली प्रत्येकाची माफी मागतो. आणि ज्या संतांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं आणि या संतांचे आपण फार ऋणी आहोत. केले उपकार सांगू काय, बाप न करे ऐसे माय, धर्म त्यांचे देखील पाय, दिलं अखय अभया दानगा, की त्यांचा आपल्याला फार उपकार आहेत. आणि म्हणतात ज्ञानोबा यांचं आपण भजन करा. ज्ञानेश्वर